आम्ही फील्डवरती आहोत, घरामध्ये बसून पोस्ट लिहिणारे नाहीत, असं अमित साटम यांनी म्हटलंय. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही. स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग बंद केल्यामुळे दोन पक्षांकडून टार्गेट केलं जात आहे, असं अमित साटम यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि संजय राऊत यांना उद्देशून. तर तुम्ही फील्डवरती राहून काय केलं? संदीप देशपांडे यांनी अमित साटम यांना जशास तसं उत्तर दिलंय. तुंबलेल्या पाण्यामध्ये फिरणं म्हणजे फील्डवरती असणं नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. ते म्हणतात की आम्ही फील्डवर आहोत, म्हणजे सध्या ते पावसाळी कामांची किंवा जिथे पाणी साचलंय तिथे ते पाहणी करतायत. ते म्हणतात आम्ही फील्डवर आहोत, समाज माध्यमांवर आम्ही फक्त पोस्ट टाकून गप्प बसणारे नाही. वाहत्या पाण्यामध्ये तुंबलेल्या पाण्यामध्ये फिरणं म्हणजे फील्डवर असणं असा मूर्ख समज जर अमित साटमांचा असेल तर त्याला काय करणार? तुम्ही आधी पण फील्डवर होतात. हाच अमित साटम तिथे नाले सफाईची पाहणी करत होता ना. काय उपडली? काय झालं त्यांनी? झाडं पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. तुम्ही फील्डवर होऊन काय उपडले याचं उत्तर द्यावं अमित साटमांनी. तुम्ही फील्डवर होता, तुमच्या महापौरांच्या समोर एक माणूस त्या मॅनहोल मध्ये पडला, त्याच्यानंतर पुन्हा मॅनहोल मध्ये एक माणूस दगावला. फील्डवर राहून काय केलं? काय साध्य केलं तुम्ही? काय तीर मारला फील्डवर राहून? फील्डवर राहणं मोठी गोष्ट नाहीये. रस्त्याने आता मी पण पाणी साचलं, इथे पाण्यात फिरलो म्हणजे मी फील्डवर आलो. त्यांनी साध्य काय केलं तुम्ही? त्याचा रिझल्ट काय आहे याचा पहिलं थोबाड उघडावा अमित साटमांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग बंद झालं आहे, त्यामुळे काही जण आरोप प्रत्यारोप करत आहेत. पहिले राम मंदिरात काय अंडरस्टँडिंग झालं त्याचं उत्तर अमित साटमांनी द्यावं. स्टँडिंग अंडरस्टँडिंग ह्या स्टँडिंग मध्ये अमित साटम पण होते. ते विसरले असेल कदाचित तो काळ. त्यावेळेला मीही नगरसेवक होतो, तेही नगरसेवक होते आणि तेही स्टँडिंग कमिटीमध्ये होते. त्यामुळे या वायफळ स्वतः आपण निर्लज्जासारखे वागलेलो आहोत हे झाकण्यासाठी असले आरोप करण्यात काही अर्थ नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट नागराज दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.